नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। शासकीय कर्मचाऱ्यांकडून आभा कार्डची डिटेल्स जमा केली जात आहे। आता आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट्स। आता याची डिटेल जी आहे ती केवळ कर्मचारीच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची देखील माहिती जमा केली जात आहे। आता या माध्यमातून शासनाला नेमकं काय करायचे आहे? आता मेडिकल बिलाच्या प्रोसेसमध्ये काही बदल होणार आहे का? किंवा यापूर्वी देखील शासनाने एक निर्णय घेतला ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। आता अशा काही महत्त्वाचा जो निर्णय आहे तो धोरणात्मक बदल हा शासनाकडून केला जाणार आहे का आणि त्याविषयीच काही लेटेस्ट अपडेट आहे। चला तर जाणून घेऊ, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांसाठी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट डिटेल्सची माहिती जमा केली जात आहे, गोळा केली जात आहे आणि नुकतेच राज्यातील शिक्षक आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे। आता या मोहिमेमागे शासनाचा नेमका उद्देश काय आहे? चला तर जाणून घेऊ, ज्यामध्ये वैद्यकीय प्रतिकृती म्हणजेच आपलं जे मेडिकल बिल आहे तर ती प्रक्रिया जलद करणे आहे। आता सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारे जे त्यांचे कुटुंब आहे त्यांच्या आजारपणावरील उपचारांचा खर्च मिळवण्यासाठी मोठी फाईल्स आणि कागदपत्रे जमा करावी लागतात। आता कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डेटा, वैद्यकीय डेटा आभा कार्डमुळे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याने वैद्यकीय देयके असतील मंजूर करण्यासाठी आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कॅशलेस होणार आहे। यामागचा देखील हा उद्देश आहे। आता दुसरा एक उद्देश असे, आता हे झाल्यामुळे मेडिकल बिल अडकणार नाहीत। आता या संदर्भात लेटेस्ट अपडेटनुसार शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या कर्मचाऱ्यांकडे आभा कार्ड नसेल त्यांची 5 लाख रुपयापर्यंतची वैद्यकीय प्रतिकृतीची देयके स्वीकारली किंवा मंजूर केली जाणार नाहीत। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तात्काळ हे कार्ड काढून त्याची माहिती विभागाला देणे बंधनकारक आहे। आता तुम्ही या संदर्भात नक्कीच कमेंट करा की तुम्ही यापूर्वी तुमच्या विभागाकडून नक्की आभा कार्डची माहिती मागवण्यात आली आहे का, तुम्ही माहिती दिली आहे का, आणि असेल किंवा नसेल तर लवकरच या संदर्भात आपल्याला अपडेट येणार आहे। आता त्यानंतर तिसरा जो उद्देश आहे की कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची डिजिटल कुंडली आहे। ह्या आभा कार्ड म्हणजे काय आहे तर हेल्थ आयडी आहे। आता आभा कार्ड हे 14 अंकी डिजिटल ओळखपत्र आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांचे जुने आजार, त्यानंतर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, त्यानंतर लॅब रिपोर्ट्स आणि झालेल्या उपचारांची सर्व माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित राहील। यामुळे कर्मचाऱ्याला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेताना जुन्या फाईल्स आणि कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज उरणार नाही। अशा प्रकारे यामागे शासनाचा उद्देश आहे। त्यानंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, आता केंद्र आणि राज्य शासनाच्या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम अंतर्गत सर्व नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना जोडणे हा यामागचा मोठा उद्देश आहे। यामुळे भविष्यात आरोग्य सेवांचा लाभ थेट आणि विना अडथळा मिळण्यास मदत होईल। अशा प्रकारे आहे। आता हे आभा कार्ड नेमकं मोबाईलवरून कसं काढायचं त्या संदर्भात देखील आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा भेटू। चला, धन्यवाद।